जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 4 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक 10 ते 12 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळाले। साऊ ही व्हरायटी 150 ते 250 रुपयापर्यंत विक्री झाली आणि जे संकरित व्हरायटी आहे ते 250, 300, 350 रुपयापर्यंतची विक्री झाली। सरासरी गावठी टोमॅटो 150 ते 250 रुपयापर्यंतची विक्री झाली आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे विरांग, ही विरांग 250 ते 300, 350 रुपयापर्यंतची विक्री झाली। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव आज थोडेसे कमी झाले। काल होळी असल्यामुळे बाहेर उठाव नसल्याने व्यापारी बांधवांनी आज खरेदी कमी दराने केली, त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतो। टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे वाढायला हवेत। व्यापारी बांधव सांगत होते की होळीनंतर बाजारभाव वाढतील। धुलीवंदनाच्या दिवशी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढले होते, म्हणजे अगदी 400, 450, पावणे 500, 500 रुपयापर्यंत विक्री झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मार्च रोजी टोमॅटोचे बाजारभाव गावठी टोमॅटो 150 ते 250 रुपयांनी विक्री झाली आणि जे विरांग म्हणजे संकरित व्हरायटी आहे त्याचे 250 ते 300 ते 350 रुपयापर्यंतची विक्री झाली। शेतकरी बांधवांचे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये वेळच्या वेळी पैसे मिळत आहेत। लोकांचे पैसे सध्या बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे, परंतु नाशिवंत माल असल्यामुळे बाजारभावामध्ये थोडासा फरक होताना दिसतो आहे। बाजारभाव वाढायला हवेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे। सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलं जाते। सध्या उन्हाळा खूप आहे। शेतकऱ्यांचा जे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च, औषध फवारणीचा खर्च, हा सगळा खर्च खूप अधिक प्रमाणामध्ये होते। बाजारभाव वाढायला हवेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।